दुसऱ्या आठवड्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। दरम्यान भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चेबंधणी सुरू झाली आहे। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला आता 4 जागा येणार आहेत, मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे। राज्यसभेसाठी संधी न मिळालेल्यांनी आता विधान परिषदेसाठी मोर्चेबंधणी सुरू केल्याची माहिती समजते। इच्छुकांमध्ये केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजित सिंह निंबाळकर, राम सातपुते यांच्यासोबतच आणखी काही जण आहेत। रणजित सिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केडेकर यांच्या जागा रिक्त होत आहेत। अशात यांच्यातूनच पुन्हा कुणाला संधी मिळते का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, इच्छुक अनेक आहेत भाजपात, मात्र कुणाची वर्णी लागू शकते? नक्कीच विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला ह्या आपल्याला 4 जागा येताना पाहायला मिळतील। मात्र अनेक इच्छुकांची ही भाऊ गर्दी आपल्याला या विधान परिषदेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच राज्यसभेसाठी ज्यांचे नंबर लागले नाही असे इच्छुक देखील आता तयारीला लागल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि अशातच विधान परिषदेसाठी एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं जर पाहायचं तर मोठ्या प्रमाणात भाजप असेल किंवा मग इतर पक्षामध्ये देखील इच्छुकांची जी भाऊ गर्दी आहे ती या विधान परिषदेसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकूणच केशव उपाध्ये असतील, माधवी नाईक असतील, रणजित सिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखीन काही मंडळी जी आहेत ती आपल्याला इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे। सोबतच रणजित सिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केडेकर यांच्या जागा रिक्त होणार आहे। त्यामुळे यापैकी कोणाची संधी आपल्याला हे मिळतंय हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळची आज चौकशी होणार आहे। विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे विभागाकडून चौकशी